आज आहे नारळी पौर्णिमा आणि सगळ्यांच्या घरोघरी तर हा नारळी भात नक्कीच बनणार। कोण याला साखर भात पण म्हणतात, कारण यात साखर घालून केला जातो। तर आज आपण इथे गूळ घालून हा नारळी भात करणार आहोत। रेसिपी एकदम सोपी आहे। तर त्यासाठी इथे मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ 1 वाटी इतका घेतला। तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा 2-3 वेळा आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून एक साईडला ठेवून द्यायचं। हा भिजवत घालायचा नाही, फक्त धुवून घ्यायचा आणि आपण हे बाजूला ठेवून देऊया। आता भात आपण करतोय कुकरमध्ये। तर गॅसवरती कुकर ठेवला, गॅस बारीक करून घेतला। त्यामध्ये 1-2 ते 3 चमचे आपण साजूक तूप घालून घेऊया। तुपाने ह्या भाताला छान अशी चव येते, शक्यतो साजूक तुपाचा वापरच करावा। त्यामध्ये आपण आता गोड मसाले घालतोय, त्यापैकी 4 ते 5 लवंगा, 2 छोटे दालचिनीचे तुकडे आणि 2 मी इथं वेलदोडे ठेचून घेतलेले आहेत की जेणेकरून त्याचा फ्लेवर या तुपामध्ये उतरेल। तूप हलकसं गरम केल्यावरच हे यामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे हे मसाले करपणार नाहीत आणि त्याचा फ्लेवर छान उतरतो तुपामध्ये। त्यानंतर आपण आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू। पैकी मी याच्यामध्ये फक्त काजूच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत। हे पण थोडेसे हलकेसे लालसर कलरवर झाले की गॅस बंद करायचा आणि यामध्ये आपण धुवून ठेवलेला तांदूळ होता तो घालून घेऊयात। इथे मी लांबदाण्याचा तांदूळ वापरला, तुम्ही याच्याऐवजी आंबेमोहर तांदूळ वापरला किंवा कोणताही सुवासिक तांदूळ वापरला तरी चालेल, किंवा रोजचा आपण जो भात करतो त्याचा तांदूळ वापरून जरी हा असा नारळी भात केला तरी सुद्धा चालेल। गॅसची आच अजून बंदच आहे। त्यानंतर आपण 1 वाटी ओल्या नारळाचा चव घालून घेतोय। जेवढा तांदूळ घेतला तेवढाच हा ओल्या नारळाचा चव देखील घेतोय आणि आपण तेवढाच गूळ पण घेतोय किसलेला। जितका तांदूळ तितकाच गूळ आणि तितकंच ओल्या नारळाचा चव, असं हे प्रमाण घेतोय। सर्व एकाच कुकरमध्ये घालून घ्यायचं। चवीनुसार मीठ वरून टाकायचं आणि 1 वाटी तांदळाला आपण इथे 2 वाटी इतकं पाणी घालून घेतोय। आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, हलवून घ्यायचे। सुरुवातीला पाणी टाकून मग भात टाकू नये, आधीच आपण हे सर्व जिन्नस टाकायचे आणि मगच हे सगळे मिक्स करायचं। यामध्येच तुम्ही केसराच्या काड्या सुद्धा टाकू शकता, एकदम छान कलर येण्यासाठी। आणि जसं आपल्या गुळाचा कलर असेल बघा, तसाच ह्या भाताला कलर येत असतो। त्यानंतर आपण हे कुकर लावून घ्यायचं, गॅस लावून घ्यायचा याच्यानंतर, आणि मीडियम गॅसवरती फक्त आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, जास्त शिजवायचं नाही। आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण कुकर आपोआप मनाने थंड होऊ द्यायचा आणि मगच झाकण उघडायचं। इथे बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत एकदम सुवासिक असा वास पण छान येतोय। असा आपला हा नारळी भात पण तयार झालेला दिसतोय। खाली तर कुठेच तुम्हाला हा चिकटलेला किंवा लागलेला दिसणार नाही। एकदम हा थोडासा गरम आहे, परंतु हा जसा थंड होईल तसा अजून उमलून येतो। तर अशा पद्धतीने हा आपला नारळी भात इथे तयार झाला। त्याच्यावरून आपण थोडीशी वेलदोड्याची पावडर आणि जायफळची पावडर घालून घ्यायची आणि परत एक वरून 2 ते 3 चमचे साजूक तूप घाला। खूप छान अशी चवीला हा भात लागतो। आयत्या वेळे बनवा किंवा छान थंड झाल्यानंतर पण याची चव खूप चांगली लागते। नक्की आज नारळी पौर्णिमा आहे तर नारळी भात हा झालाच पाहिजे। करून बघा। आवडली रेसिपी तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन पण नक्की प्रेस करा। आणि रक्षाबंधनाच्या सर्व भावा बहिणींना खूप खूप शुभेच्छा।